बाईक इथं बक्षीस ठेवण्यात आले. अध्यक्ष साहेबांचं मी कौतुक करतो. धन्यवाद. नक्कीच तर आपल्याला देखील पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो आवाज सन्माननीय प्रमोदजी माळी शारदा विद्यालय शेलारचे सन्माननीय प्रमोदजी माळी यांना विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा बरपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. स्पर्धा एन्जॉय करताय किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित माना सन्मानाची 40+ अध्यक्ष चषक 2025 ही भिवंडीची गार्मेंट 40+ माना सन्मानाची स्पर्धा. हॅलो हॅलो बाईटचा कडा लागलाय का सवयीचीचा प्रयत्न फील जोरदार आहे. हॅलो किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक पहिलं वर्ष अतिशय दिमागदार असा आयोजन केलेलं आहे. आणि आम्ही आमचे मित्र रोहनजी पाटील यांनी खूपच आग्रह केलं की आपण आलंच पाहिजे आणि त्यांच्या आग्रहाखातर आम्ही इथे आलो. आणि अतिशय सुंदर असं आयोजन आम्ही नक्कीच कल्पना केलेली का रोहन पाटील तसेच त्यांचे सर्व सहकारी या आयोजनामध्ये सहभागी आहेत, त्यामुळे आयोजन असं चांगलंच होईल. आणि मी बघतो इथे 40+चे सर्व संघ आहेत, अतिशय चांगलं असं त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यांचं ते परफॉर्मन्स इथे दाखवतात. आणि गरजेचं सुद्धा आहे त्यांच्या शरीरयष्टीसाठी, कारण की याच्यातून त्यांचं शरीरयष्टीसुद्धा चांगली निरोगी अशी राहील. त्यामुळे सर्व संघांना मी शुभेच्छा देतो. आणि इथे रोहन पाटील व तसेच संदेजी वखारे व सर्व टीमनी मला इथे बोलवलं आणि माझं सन्मान केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. अडबा बॅटनं खेचला वॉड शॉट, बॉल साला स्क्वेअर लेगच्या धोक्यावर आउट ऑफ द पार. भव्य षटकार. धन्यवाद सर्व कोळिवलीच्या आमच्या सर्व मान्यवरांचा हार्दिक आभार. सर्व सरपंच उपसरपंच धन्यवाद. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल किंग ग्रुप महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. धन्यवाद सर. श्री कालिका माता कारवावचा 12वा प्रतिनिधी नाहीये उपस्थित आणि त्याच्यामुळे त्यांना 2 धावेची पॅलेंटी आपण देणार आहोत. लक्षात असू द्या, रूल बाय रूल ही स्पर्धा तुम्ही पाहता. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025. खऱ्या अर्थानं संजयबाई म्हात्रे एक दर्जेदार व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे पण क्रिकेटवरती तेवढंच प्रेम आहे. आणि जेव्हा अध्यक्षाला लगेचच ही स्पर्धा ऑर्गनायझर झाली, प्रथमच तुम्ही पाहता भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये अध्यक्ष चषक एन्जॉय करता. ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही बाईक पाहणार आहात, वॉड शॉट हा देखील पाठवला अविश्वसनीय. बॉल चालला मॅन विकेट सीमा पार, लागोपाठचा दुसरा षटकार. आणि याच्यासाठीच ओळखलं जातं प्रशांत उर्फ पशुला तुम्ही पाहताय का बॅटिंग दर्जेदार पाहताय. आणि या स्पर्धेमध्ये एक तुम्ही वेगळं प्रादेशिक पाहताय ज्यानं आपल्या गोड आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध करण्यात केलाय. आणि तुम्ही पाहताय ज्यानं नांदेड येथे झालेल्या कोण होणार महाराष्ट्राचा महागायक या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजेतापद मिळवलं. या भिवंड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यानं नावाची चर्चा तुम्ही पाहता मान्य श्री रवींद्रजी तरेसर याच्या माध्यमातून तुम्ही प्लेअर ऑफ द डे साठी एक पारदर्शक आहे. खऱ्या अर्थाने ती महाराजांची प्रतिमा. पण फटका चांगला, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, फिल्डर आहेत तोपर्यंत तुम्ही पाहता 2 धावा. महाराजांची प्रतिमा खऱ्या अर्थानं अवघ्या 50 वर्ष माझा राजा जगला, पण ज्यानं प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये ज्या हृदयावरती राज्य करणारा राजा म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज. जर महाराजांबद्दल म्हणावंसं झालं, 16व्या वर्षामध्ये ज्यानं स्वराज्याचं तोरण मांडलं तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. मुठभर मावळ्यांना एकत्र घेऊन ज्यानं स्वराज्याची निर्मिती केली तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय ज्यानं आपल्या आईच्या
पदरावरती तुम्ही कधी अंगावरती पदर आणि हातामध्ये ज्या बागड्या आहेत त्या राधाच्या मुले, तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आणि यांची तुम्हाला प्रतिमा उद्या देण्यात येईल. जबरदस्त संकल्पना तुम्ही पाहताय आणि 5 दिवस कोण चांगला खेळ करेल प्लेअर ऑफ द डे प्रत्येकी दिवसासाठी तुम्हाला 5 प्रतिमा आम्ही उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं फायनल डे मध्ये देणार आहोत. राजाविषय म्हणाविषयी झाला 19 फेब्रुवारी खऱ्या अर्थानं पार पडली, पण एक संदेश नक्की सांगेन तुम्हाला, तुमच्या लहान मुलांना तुम्ही फ्री फायर पबजी अशा गेमेच देता, त्यापेक्षा शिवाजी महाराजांचा एखादं चरित्र सांगा ज्या आता 4-4 वर्षाच्या मुलीवरती होणारा बलात्कार हे देखील कमी होतील. एखादा शिवबा तुमच्या घरी नक्की जन्माला येईल. जाऊ या मैदानामध्ये धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पेनल्टीच्या 2 धावा म्हणजे स्कोरबोर्डवरती धावा झाल्या 20 रन तुम्ही पाहता. ही मॅच सेकंड इनिंगची पहिली मॅच तुमच्या समोर आहे. शिरोबा कोण त्यांना फाईट करतीये टीम तुम्ही पाहताय श्री कालिका माता खारवाव. हे बॅटर रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे. मनोजला तुम्ही पाहता ज्यांना 18 धावा खर्च केल्या, 2 पेनल्टीच्या 20 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज उमेश आला. पहिलाच बॉल फ्रंटपट लावून फुल टॉस घेतला. बॉल चला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळतीये सिंगल स्कोर पुढे चाला. दीपकनं 1 खेळाला सुरुवात केली आहे. संघ पोचला 21 वरती. दीपकला माहिती आहे की एका बाजूला प्रशांत चांगली बॅटिंग करतो, त्याच्या माध्यमातून तुम्ही 2 षटकार 1 चौकार पाहिला आणि त्याला स्ट्राईक वरती जास्त प्रमोट केलं जाईल. फटका चांगला. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. इथे तुम्ही पाहता बॉल सीमा पार लॉंग ऑफच्या डोक्यावर. फिल्डर पाहतच राहतील. आणखीन 1 षटकार. जेल होता, जास्तच पुढे होते. रेशीच्या तुम्ही पाहताय जवळ अंतरावरतीच बॉल पडला. झेल झाला असता थोडे पुढेच होते. 4 व्हीलर मध्ये तुम्ही लगेच इशारा केला की षटकार त्याला माहिती आहे. स्पर्धा 12ची स्वेच्छिटचा प्रयत्न. आता थोडेसे निराश दिसतात मला प्रशांत चेहऱ्यावरती, निराशी, कारण की फुल टॉस होता. बॅटला स्पर्श झाला. या बॉलवरती 1 न स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 28 वरती. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. उमेशला तुम्ही पाहता फ्रंट फुटला आला. डान्सिंग द ग्राउंड डाऊन. फटका चांगला. बॉल चाला. पहिला टप्पा घेत सीमा पार आलाय. चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय 32. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका लाजवाब तुम्ही पाहिलाय. बॉल पहिला टप्पा घेत सीमा पार. चांगली बॅटिंग आता दीपक देखील करतोय. त्याच्या बॅटचा फैस ओपन झाला. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. लेफ्टी गोलंदाज आहे. तुम्ही उमेशला पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला. बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर उभा लॉंग ऑनला. डीप लाई जेल. विकेट मिळती आहे. टीम तुम्ही बॅटिंग करणाऱ्या श्री कालिका माता खारबावला आणि इथे पहिला धक्का लागलाय. चेरोबा कोण संघाला 32 वरती. चेक वेलकम. सुस्वागतम. भिनार गावचे सन्माननीय उपसरपंच आणि आई गावदेवी ढाब्याचे प्रोप्रायटर जयेश शेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागत. आपणास विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यस, आपण पाहतोय आई गावदेवी ढाब्याचे प्रोप्रायटर आणि उपसरपंच जयजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता जयजी भुईराळा उपसरपंच देखील आहेत आणि खऱ्या अर्थानं आगरी खानावल जबरदस्त चविष्ट जेवण. गावदेवी आगरी खानावल तुम्ही त्यांचा पाहता. चविष्ट जेवण
खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय ज्यांच्या माध्यमातून अगरी म्हटलं मग अगऱ्यांच्या हल्दीमध्ये डालबुंडी म्हणा हे स्पेशल असतात. हे खाण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्वजण आतुरतेने वाट पाहतात आणि त्यातला एक खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय आमचे धाब्याचे मालक जयेशजी भुईर तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून अध्यक्ष चषक 40+ तुम्ही पाहता किंग ग्रुप महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. आणि तुम्ही पाहता आमच्या टीव्ही स्क्रीनवरती या स्पर्धेचे लाडके आयोजक आदर्श शिक्षक, मग तुम्ही लंगडी म्हणा, कबड्डी म्हणा, क्रिकेटमध्ये पंचगिरी म्हणा आणि अशाना खऱ्या अर्थानं शिक्षक जरी असले, क्लासेस जरी घेत असले तरी क्रिकेटला खऱ्या अर्थानं वेळ ज्यांच्या माध्यमातून काढला जातोय असे आमचे आदर्श शिक्षक आमचे विक्रमजी नाईक सर. तुम्ही त्यांना पाहता या स्पर्धेचे लाडके आयोजक खूप मेहनत घेतली. ती व्हिडिओची खऱ्या अर्थानं खूप चालली गेली. ती व्हिडिओ 1 महिना 1.5 महिन्यापासून खऱ्या अर्थानं खूप मेहनत या 4 जणांना घेतलं. युवक काँग्रेस अध्यक्ष आमचे संजयजी वाकाळे सर असतील, त्यानंतर विक्रमजी नाईक सर असतील, त्याच्यानंतर एक मराठीचा जबरदस्त आवाज सुनीलजी पाटील सर, त्याच्यानंतर तुम्ही पाहताय रोहनजी पाटील यांना या स्पर्धेला 4 चान लावण्यात आला. आणि तुम्ही स्पर्धा पाहता किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 32 धावा धावपलका 33 धावा धावपलकावरती. ते 30 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. खेसला फटका झेलची शक्यता, फिल्डर लांब आहेत तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 35. लोअर फुल टॉस फटका चांगला बॉल चालला. लॉंग ऑफला फिल्डर आल्यात. या बॉलवरती मिल्टी आहे ती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही 36 पाहता. षटक क्रमांक 30 किशोरला तुम्ही पाहता. ही स्पर्धा फ्रेंड्स मूवीज, चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी. ही स्पर्धा घर बसल्या मोबाईलवरती टीव्ही वरती जे मायबाप प्रेक्षक जोडल्यात तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा ट्रॅकर आडवा पाटणं होता स्लॉट मध्ये पाठवला. इनटू दी प्लॉट भव्य षटकार 6 धावेन करता आणि 6च्या बरोबरीनं स्कोर आता पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 42. दिनेशच्या बॅट मध्ये तुम्ही षटकार पाहिला. 42 स्कोरबोर्ड वरती रणसंख्या. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर इथे मात्र बॅटचा कडा लागलाय आणि इथे विकेट मिळतीये. बेचाळीस धावा धावपलकावरती. परेश आलाय नवीन बॅट्समन तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल पुढ्यात ठेवला, पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल.
एक जबरदस्त पंच देखील आहेत. BC पोरच्या हा देखील डॉट बॉल आला. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 42. षटकाराला त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट. 3 ओव्हरचा खेळ संपला. 42 धावा. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावर भिनारगावचे उपसरपंच तसेच आई गावदेवी धाब्याचे प्रोप्रायटर मान्य श्री जयेश शेठ भोईर साहेबांना करूया आपण सन्मानित. मी किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वाखार यांना विनंती करतो की आपण सन्माननीय जयेश भोईर साहेबांना सन्मानित करूया. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय याच डेडी ग्राउंडच्या समोर जो आई गावदेवी धाबा पाहतोय, नक्कीच त्याचे प्रोप्रायटर आहेत. सुंदर आणि बिना टीमचे उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. जयजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय जयेश शेठ भोईर साहेबांना सन्मानित केले जात आहे. पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत. उत्कृष्ट खेळाडू आहेत. सुभाष दादा भोईर सामाजिक कार्यकर्ते, त्यांना देखील आपण करूया सन्मानित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, वेळात वेळ काढून आपण आलेला त्यांना देखील मायेची प्रेमाची सन्मानाची शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वाखार यांच्या शुभ हस्ते आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. धावफलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्ड वरती 49 रन. धावफलकावरती फुल टॉस होता, पण शरलापासून थोडा दूर होता. नो बॉल चा इशारा आणि 1 धावफलकावरती तुम्ही पाहताय 50 या आकड्यावरती. धावा स्कोरबोर्ड वरती. नो बॉल, फ्री हिट असणार आहे. धावफलकावरती 50. उंच भरपूर गेला, जेल पर्यंत तुम्ही पाहता प्रयत्न चांगले होते आणि इथे रन आउटच्या स्वरूपात बाद. संदेश पाटीलला तुम्ही पाहता, भाऊ पाटील यांचे नक्कीच दापोडे कर्णधार आणि वडूनगर संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जमायचं आहे. संदेश पाटील झेलचा प्रयत्न चांगला केला. खऱ्या अर्थानं मिड विकेट वर जवळ 30 सर्कल मध्ये आले. त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये विकेट कीपर होते, ज्यांना 4 रनआउट तुम्ही पाहिले, 2 कॅचेस देखील पाहिल्या घेताना, आणि आता तेवढ्या लांबून आले आणि 1 रनआउट तुम्ही पाहिला. नो स्ट्राईकिंगला 51 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल प्रशांत साठी. प्रशांतच्या पाठमध्ये बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित आहे. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 53 वरती आणि वैयक्तिक तुम्ही पाहताय 12 बॉल 31 वरती खेळतोय.
चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रशांत करत असताना टीम चिरोबा कोणसाठी 53 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या पूर्वार्धाचा पुढचा बॉल या षटकातील. दिशा पाहावी लागेल. दिशा खराब आहे. दिशा खराब तर दशा खराब. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड वरती 1 न स्कोर पुढे चालला. तुम्ही पाहताय 54 वरती. 54 धावा स्कोरबोर्ड वरती. आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत उच्चांक पाहता. मेडल ऑफ द बॅट व्हाईटच्या रडार मध्ये बॉल चालला. बॉडीला याच्या दिशेने दस्तक बस्तप. आणखीन एक षटकार आला प्रशांतच्या बॅटमधनं. षटकाराच्या बरोबरीनं स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 60 या आकड्यावरती. 60 डावा धावपलकावरती तुम्ही पाहता. अध्यक्ष चषक 40+ भिवंडी ग्रामीण तुम्ही पाहता. प्रथमच या 40+ मध्ये बाईक तुम्ही पाहताय आणि त्या बाईक वरती कोण बसेल. 40 तुम्ही संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना तुम्ही पाहणार आहात, ज्यामध्ये खेळाडू असतील 480. एकाचं स्वप्न मात्र साकार होईल या स्पर्धेमध्ये. ऑलरेडी कार्पेट बॉल चाला बॉन्डलाईच्या दिशेनं. दुसरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव पूर्ण केली जातीये. 2 धावेच्या बरोबरीनं टोटल धावपलकावरती धावा मात्र 62 आणि 63ची मात्र आता गरज आहे. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री कालिका माता खारबाव टॉससाठी उपस्थित आहेत. वीर तानाजी दापोडे टीमचा कॅप्टन आणि विक्रम स्पोर्ट वडूनवगरचा कॅप्टन. तुम्ही टॉससाठी लगेचच उपस्थित राहा आणि तोपर्यंत आपण जाऊयात लगेच टॉस बॉक्समध्ये, जिथे सज्ज होतील आमचे साथी समालोचक. जिथे 62 ओव्हर 63 धावा कशा रीतीने पार केल्या जातील. उत्तरार्धाची सुरुवात होईल. आवाज ऐकू याच भिवंडी पळसातील एक जबरदस्त मराठीचा आवाज, अर्थातच मोहनीश पाटील यांना मायक्रोफोनवरती धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 आणि आपण नेक्स्ट मॅचचा टॉस पाहतोय, जिथे वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला वडूनवगर संघ पाहायला मिळेल. सन्मान्य ऐगावती धाब्याचे प्रोप्रायटर ओनर जयेशजी भोईर साहेबांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आपण आता सध्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय, विशेष आकर्षण राहिलं आहे की 40+ साठी. कारण की याआधी बघा रेग्युलर क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक साऱ्या स्पर्धा पाहिल्या जिथे बाईक आणि कार असतात, पण 40+ मध्ये आय थिंक सो प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूला दिली जाणार आहे. आणि सध्या ती बाईक आपण पाहतो ओम साई मोटर्स भिवंडीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती बाईक 40+ इतिहासामध्ये प्रथमताच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सिरीज करिता ही बाईक आपल्याला किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये पाहायला मिळते. सो एक वेगळी संकल्पना आणि त्या वेगळ्या संकल्पनेमध्ये सगळे संघ खेळताना दिसतात. वडूनवगर संघाचे कॅप्टन आलेत आणि त्याचबरोबर आपल्याला वीर तानाजी दापोडे संघाचे देखील कर्णधार पाहायला मिळतात. या करूया टॉस. गावदेवी धाबाचे प्रोप्रायटर जयश्री भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 2 बाजू आहेत, किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक 2025. इट्स टाइम टू टॉस. वडूनवगर संघ कॉल देतोय. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आले. अध्यक्ष असा कॉल होता, अध्यक्ष चषक. सो नाणेफेकीचा कॉल जो आहे तो जिंकतात टीम दापोडे संघ. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊया दापोडे संघाच्या कॅप्टनकडे. काय म्हणाल, या स्पर्धेमध्ये खेळताना कसं फील होत आहे? आणि स्पेशली एका गोष्टीचा उल्लेख करेन की 40+ मध्ये प्रथमतच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ही बाईक ठेवल्या. ही संकल्पना आणि आयोजकांबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? खूप चांगली संकल्पना आहे आणि 40+ मध्ये प्रथमच भिवंडीमध्ये बाईक ठेवलेली आहे. त्याच्यामुळे संदेश वकर यांचा मी आभार मानेन. एकंदरी आता टॉस जिंकलाय. समोर वडूनवगर संघाने मागच्या मॅचमध्ये बघितलं की सेकंड इनिंगमध्ये आपले इरादे आणि तेवर बदलले आणि मॅचला आपल्या नावावरती केली होती. सो त्याबद्दल काय डिसाईड करणार आहेत आणि सर्वप्रथम तर काय घ्यायचा प्रयत्न कराल? फलंदाजी. काय म्हणाल, मागच्या मॅचबद्दल असं वाटत होतं की 36 धावांचं आव्हान एक लोट टोटल आहे, पण गोलंदाजी चांगली झाली स्पेशली दुसऱ्या षटकापासून. हो नक्कीच, आणि आता पण तेच प्रयत्न असेल आणि 100% सगळे खेळाडू देतील याची अपेक्षा करेन. नक्कीच जाऊयात वडूनवगर संघाच्या कॅप्टनकडे. समोरच्या संघाने बॅटिंग घेतली आहे, बॉलिंग करायची आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असाल आणि या स्पर्धेला आणि या गेमला कशा प्रकारे एन्जॉय करताय? एन्जॉय तर खूप चांगलं आहे. स्पर्धा एवढी सुंदर आहे की 40+ मध्ये प्रथमतः जी बाईक ठेवली आहे सिरीजमध्ये, त्याची संकल्पना संदेश भाऊंची एवढी सुंदर आहे. त्यांच्या जोडीला त्यांचे सहकारी विक्रम नाईक सर
म्हणजे खूप आवडली संकल्पना. काय कुठेतरी आपल्या 40+ कुठेतरी चांगली चालना मिळेल याच्यामुळे ना. बोला ना. आता आमच्या कमीत कमी 35 ते 40 मध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार आम्ही. एकंदरीत जर बघितलं गेलं तर जर तुम्ही या स्पर्धेमध्ये पुढे जाताय, तुम्हाला या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक दुसरा क्रमांक राहिला, तर तुमच्या संघामधला कोणता असा खेळाडू असेल की जो बाईक घरी घेऊन जाऊ शकतो? कोणाकडे एवढी क्षमता? आमच्यामध्ये तर आता शक्यतो आमचा असं टीमवर्क, आमची पहिले आम्ही टीमवर्कवर ध्यान देतो, जास्त मेहनत घेतो. ती बाईकवरती नंतरचा नंतर विषय, पण आमचा टीमवर्क महत्त्वाचा आहे. पण एखाद्या खेळाडूचं जर नाव घ्यायचं असेल तर एखाद्या खेळाडू महेश काबूकर. नक्कीच आपण देऊया. दोन्ही संघांना शुभेच्छा. महेशकडनं देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील या मॅचमुळे. टॉस बॉक्समधून रिपोर्ट आलाय, टीम वीरतानाशी दापोडे वॉन दी टॉस अँड दे सिलेक्ट बॅट फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय सध्या मॅच चालू आहे. एका बाजूने जर बघितलं गेलं तर श्री कालिका माता खारबाव संघ आणि अगेन्स्ट चेरोबा कोण संघ. आणि पहिल्या डावामध्ये बघा आपण एका गोष्टीची चर्चा करत होतो की या मैदानावरती आणि आता आजचा फॉर्मॅटमध्ये जर बघितलं गेलं, आजचा पोलमध्ये धावा जास्त बनत नव्हत्या. धावांचा जर विचार केला तर तुम्हाला टार्गेट जे आहेत ते 43, 45, 40, 38, 36 असेच दिसत होते. पण या मॅचमध्ये टार्गेट मोठा दिसतोय तुम्हाला. 63 धावांचं आव्हान आहे आणि ते पार करताना बघा पहिला विकेट आलाय. एक आकड्यावरती धक्का क्रमांक पहिला बसतोय आणि फलंदाज माघारी जर बघितलं गेलं तर मनीष परतले गेले. मनोज आणि मनीष ही जोडी आपल्याला डबल एम आपल्याला पाहायला मिळत होती, पण प्रशांत आले बॉलिंगवरती आणि प्रशांतने विकेट मिळवला. पहिल्या डावाच्या बॅटिंगची चर्चा आपण करूयात. 39 नॉट आउट राहिले, नाबाद राहिले. प्रशांत खूप चांगली बॅटिंग प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तोच प्रशांत सध्या बॉलिंग वरती आहे. ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स सध्या करतात मैदानामध्ये. नवीन बॅटर डॅनी. डॅनीला आपण पाहतोय सध्या बॅटिंग वरती. स्ट्रायकर एंडवर नॉन स्ट्रायकर एंडला मनोज आहेत. एकदा बनवली होती मनोजने पहिल्या बॉलवरती, मग डॉट आला, मग विकेट आला. डॅनीसाठी हा बॉल कटर बॉलचा वापर केला गेला. आउट स्विंगर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतात प्रशांत. खरं तर 4 चेंडू फेकून झालेत, 1 धाव दिली आहे, 1 विकेट मिळवलाय. टप्पे चांगले आहेत आणि डावकुरा आताच्या बॅटरच्या अगेन्स्ट स्पेशली पहिला बॉल तर खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. आणखी एक पुढचा बॉल हलक्या गतीने वेट केला होता. त्यानंतर दिशा दिली पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि तिकडे क्षेत्ररक्षण इनफिल्डला बॉलला कलेक्ट करतात. फेकी करेपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 5 आणि धावफलकावरती धावा आहेत. 1 विकेट गमावताना 2 या आकड्यावरती. पहिला सिंगल, मग डॉट, मग विकेट, मग पुन्हा डॉट आणि 1 सिंगल आली. आता शेवटचा अंतिम बॉल प्रशांतच्या अगेन्स्ट मनोज तयार, ज्याने या इनिंगचा पहिला चेंडू फेस केला होता. तो मनोज सध्या आता आपण पाहतोय.
समोर टाकलेला बॉल तिकडनं बाहेर काढला, लेग कटर बॉल आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. प्रशांतचा एक गोष्ट आपण पाहायला मिळाली, प्रशांतकडनं जर बघितलं गेलं तर दोन्ही स्विंग आहेत त्याच्याकडे, दोन्ही बाजूने बॉलला वळण करू शकतो. कारण की जेव्हा डावकुराताचा बॅटर होता तेव्हा त्याने पुन्हा त्याला लेग कटर बॉल हाताळला, बाहेर निघाला. आणि इथे आता राईट हँडेड बॅट्समनच्या अगेन्स्ट बघा त्याने तिथे देखील तुम्हाला बाहेर काढताना दिसला चेंडू. त्यामुळे ज्या गोलंदाजाकडे अशा प्रकारचे व्हेरिएशन्स असतील तो गोलंदाज ऑलवेज तिकडे सक्सेसफुल राहताना दिसतोय तुम्हाला. आणि आता तेच पाहायला मिळालं. बॅटिंगवरती जिम्मेदारी आली, बॅटिंग केली, 39 धावा बनवल्या. बॉलिंगची जिम्मेदारी आली, गोलंदाजीवरती आले, 6 चेंडूमध्ये 2च धावा दिल्या आणि 1 विकेट देखील मिळवला. यापेक्षा अधिक काय हवंय आपल्या एखाद्या संघाला आणि कर्णधाराला. चेरोबा खोड संघ या स्पर्धेमध्ये बेस्ट परफॉर्मन्स देत आहेत, कारण की पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं आणि या मॅचमध्ये देखील त्यांच्याकडनं चांगलाच परफॉर्मन्स आपण पाहतोय. 63 धावांचा पाठलाग करत असताना आता दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती परेश महाजन. अगदी जर बघितलं गेलं तर परेश झाला, प्रशांत झाला आणि त्याचबरोबर दिनेश आणि असे खूप सारे नावे आहेत. कोण संघाचा जुना क्रिकेटचा इतिहास जर बघितला गेला तर ओपन क्रिकेटमध्ये देखील फार मोठं नाव आहे आणि सध्या 40+ मध्ये देखील त्यांचा तो दबदबा कायम ठेवताना आपण प्रयत्न करतोय. आणि खरं तर मी एका गोष्टीचा उल्लेख जरूर करेन की चेरोबा कोण संघाचा जर क्रिकेटचा इतिहास लिहायची जर वेळ आली तर हे 3 खेळाडू आहेत किंवा आणखी अशी काही नावं आहेत, यांची नावं जी आहेत ती सुनेरी अक्षरामध्ये गोल्डन वर्ड्समध्ये लिहिली जातील जरूर. कारण की त्यांचा गावाकरिता, मग कोण संघाकरिता असू द्या या ओपन क्रिकेटमध्ये असू द्या, त्यांनी खूप मोठी वाटचाल किंवा खूप मोठी कार्य केलं आहे. क्रिकेटकरिता खूप सारी क्रिकेटची सेवा त्यांनी केली आहे आणि सध्या 40+ फॉर्मॅटमध्ये देखील पहा त्यांना चांगला खेळ करताना पाहतोय. आता लॉंग स्टॉपला चौकार गेलाय आणि त्यानंतर मिसफिल्ड झाली आणि त्याच्यामुळे हा चौकार गेला आणि त्याच्या जोरावरती धावफळकावरती धावा जर बघितला गेला तर 6 आकड्यावर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, बॅटचा वरती लागला बॉल यष्टिरक्षकाच्या डोक्यावरनं, क्षेत्ररक्षक पोहोचले होते तिकडे पण नाही अडवू शकले. बॉल तयार, पुन्हा एकदा कटर बॉलचा वापर केला होता, ऑनसाइडला खेळलेत, मिड विकेटला बॉल आहे, अडवला जाईल फेकी करेपर्यंत. जर बघितलं गेलं तर दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि तिकडे अंपायरचा फिंगर्स अप, फलंदाज बाद, धक्का दुसरा, विकेट दुसरा, फलंदाज माघारी परततोय दुसरा. नवीन बॅटर आता मैदानामध्ये किशोर दाखल होत आहेत. 2 विकेट माघारी परतले, पहिल्यांदा मनीष, त्यानंतर मनोज अर्थात डॅनी. आणि मनोज ओपनिंग साठी जे आले होते ते आहेत मैदानामध्ये. डॅनी आणि मनीष माघारी परतले गेलेत. परेश महाजन गोलंदाजी करतात, 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्या. रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाला, 1+ रनआउट असं पाहायला मिळालं होतं. चेरोबा खोण संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण खारबाव संघ अर्थात श्री कालिका माता खारबाव या 2 संघांना लढताना पाहतोय. सध्या आपण 40+ हे क्रिकेटचं आयोजन पाहतोय. फ्लाइटेड बॉल होता आणि त्यानंतर फुलटॉस बॉल वरती आपला विकेट गमावलाय. धक्का तिसरा, किशोर आले आणि आता किशोर मैदानाच्या बाहेर निघाले. फुलटॉस बॉल होता, मिस झाले, टप्पा पडला यष्टांवरती. साइड अँगलने आपण पाहू शकाल. हा पहा, फ्लाइटेड चेंडू, गती कमी होती, अगदी पायाजवळ टप्पा पडला आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्यात. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला आणखी एक वेगळी संकल्पना पाहायला मिळते. जर यष्टांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला 4 स्टंप पाहायला मिळतील आणि हे सध्या क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं ना तर तुम्हाला आता वेगवेगळे इव्हेंट्स आणण्याचं काम केलं जात आहे आणि या स्पर्धेमधून देखील तेच, जेणेकरून बॉलरला बेनिफिट होईल. कारण की आताचं मॉडर्न क्रिकेटमध्ये जर बघितलं तर बॅटर खूप जास्त शफल करून खेळायचा प्रयत्न करतो, जागा जास्त बनवून खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कधी कधी गोलंदाजांना बेनिफिट नाही होत. पण इथे शफल केलं तर तुम्हाला लेग स्टंप आहे त्याची जागा थोडी आणखी जास्त दिसेल, त्यामुळे हा बेनिफिट चांगला आहे आणि असे इव्हेंट आले पाहिजेत.
खरं तर ISPLच्या फॉर्मॅटपासून आपण पाहतोय ना की आपण इंडियन टेनिस क्रिकेटमध्ये वेगवेगळे फॉर्मॅट्स पाहायला मिळाले तुम्हाला. मग ISPL मध्ये 10चा एक रो नवीन आला, 50-50 ओव्हर आली, टेप बॉल क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या कन्सेप्ट सध्या पाहायला मिळतात. आणि आता देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला तीच कन्सेप्ट पाहायला मिळते. 4 स्टंप आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून गोलंदाजांना त्याचा बेनिफिट होईल. परेश महाजन पुन्हा तयार. आणखी एक फ्लाइटेड बॉल फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला. ऑन साइडला खेळायचं. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पोहोचतात. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. जाऊन पोहोचला गेला टोटल 8 या आकड्यावरती. चेंडूंचा देखील खेळ समाप्त झालाय 5. परेशला एक सफलता मिळाली. 6 धावा त्याने खर्च केल्यात. मनोज सध्या स्ट्रायकर एंडला. आणखी एक फ्लाइटेड बॉल. आता हा फ्लाइट लँड कुठे होईल तर सरळ मैदानाचा अगदी पलीकडे बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. बॅटचा फ्लोस मध्ये चेंडू सापडला. बॅटचा स्विंग होता तिकडेच चेंडू लँड झाला आणि त्यानंतर सरळ पाठवला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. मनोजच्या बॅटमधनं हा धमाकेदार फटका आणि त्याच्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 14 वरती 3. अशा फटक्यांची तर खरी गरज आहे. अशा पद्धतीने फटके लागत राहिले तरच धावा बनवू शकतील. हा मोठा टोटल बनू शकतो. आणि सध्या मनोजने सुरुवात केली आहे. नवीन गोलंदाज दिनेश भोईर आलेत. ॲडव्होकेट आहेत आणि क्रिकेटवरती देखील खूप सारा प्रेम आहे आणि क्रिकेट खेळताना आता आपण त्यांना पाहत आहोत. ॲडव्होकेट दिनेश भोईर सध्या बॉलिंगवरती षटक क्रमांक 3 घेऊन 14 वरती 3 परिस्थिती. अजून खूप मोठं टार्गेट पार करायचं आहे. अजून खूप वेगाने धावा बनवायच्यात. दिनेश तयार. खोलवर टप्प्याचा बॉल ऑप्शनचा बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न केला होता तिकडे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. जाऊन पोहोचला गेला 15 आकड्यावरती. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 3ऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 15 धावा फलकावर आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 11 मध्ये धावा 48 फलकावरती जोडायच्या आहेत. बोला तयार. वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न पण लाईन मध्ये भरकटलेत. लेंथ तर चांगली होती पण लाईन आहे ती अपसमचा खूपच जास्त बाहेर आणि त्याच्यामुळे वाईडच्या स्वरूपामध्ये ही अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढल्यात. जाऊन पोहोचला गेला 16 आकड्यावरती. बोल तयार. ओ पुन्हा रडार मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या चेक करूयात आपण. जेव्हा कॅच पकडली तेव्हा सीमा रेषेला पाय टच आहे का पाहावं लागेल. क्लोजर आहे खूप सारा. फलंदाज बाद होईल कारण की कॅच पकडली अगदी सीमा रेषेच्या बॉन्ड लाईनचा अगदी जवळ. म्हणून आमच्या टीव्ही स्क्रीन अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर केला. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट होताना पाहतोय आणि भिवंडीमध्ये जर बघितला गेला तर खूप मोठी ही वाहिनी आपण पाहतोय. अनेक साऱ्या वर्षांपासून आपण प्रिन्स मूवीला पाहतोय. खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपण त्यांना पाहतोय. 10PL जेव्हा सर्वप्रथम भारतामध्ये पहिल्यांदा आली होती त्यावेळेस 10PLचा फॉर्मॅट कव्हर करणारी भारतातली ही पहिली वाहिनी राहिली प्रिन्स मूवीज लाईव्ह. आणि
खूप मोठी चर्चा देखील आहे या वाहिनीची आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण कव्हर होताना पाहतोय. आणि कारल्या गडावरती आपण जर बघितलं गेलं तर एकविरा आईचा जो आपण उत्सव पाहतोय, हवेत बॉल खेळल्यात, उंची, लांबी आणि धावा 6. आमच्या पंचांचे छोटे बंधू आहेत संदेश, आणि संदेशने संदेश दिलाय की मॅच अजून संपलेली नाहीये, जिवंत आहे मॅच. 22 वरती 4, 9 चेंडू आणि 9 मध्ये 41 बनवायचा आहेत. कट केल्या बॉलला, डीप मध्ये थर्डमॅन आहे तैनात, 1 धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या 23 आकडावर. तेवीस धावा फलकावर आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाले, 4 विकेट आहेत, षटक तिसरं चालू आहे. यानंतर चौथं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 5वा बॉल, दिनेश तयार होत आहेत. दिनेशला विकेट तर जरूर मिळाली पण धावा देखील नवाल्यात. हवेमध्ये खेळलेत, उंचीवरती आहे क्षेत्ररक्षक, तिकडे पोहोचले गेले आणि त्यानंतर होतीये कॅच ड्रॉप, सोडली आहे झेल महेशने आणि त्यानंतर धाव फलकावरती धाव वाढतीये देखील एका धावेच्या मदतीने. 24 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचा बॉल आहे या षटकातील. 7 चेंडू आणि 7 मध्ये 39 धावांची गरज आहे. 40+ अध्यक्ष चषक 2025 आपण हे सध्या फॉर्मॅट पाहतोय, ज्यामध्ये सर्वप्रथमतः भिवंडी मध्ये 40+ करिता प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज हे पहिल्यांदा होत आहे की बाईक ठेवली गेली आहे आणि अशा कन्सेप्ट तर खऱ्या पाहिजेत. संदेश हवेत खेळलेत आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला कॅच पकडली जाईल. आणखी एक धक्का, संदेश आले, संदेशने थोड्या आशा जिवंत केल्या होत्या पण आता माघारी परत आहेत. बघा, ज्या गोष्टीची आपण मगाशी चर्चा करत होतो की 40+ खेळाडूंना इथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज इथे बाईक ठेवली गेली आहे आणि अशाच तर कन्सेप्ट हव्यात. कारण की 40+ हे असं क्रिकेट आहे सध्या, आता जर बघितलं गेलं तर 40+ कडे तितका काही टाइमपासून लक्ष दिला जात नव्हता, पण आता 40+ क्रिकेट देखील एका उंचीवरती चाललाय. पण मी ऑलवेज एक गोष्ट पाहतो ना, हे जुनं आहे, हे जुनं ते सोनं आहे. कारण की क्रिकेट आज कितीही उंचीवरती गेला असेल, क्रिकेटला कितीही प्रसिद्धी लाभली असेल, पण क्रिकेट जिवंत कोणी ठेवला होता तर ह्या जुन्या खेळाडूने ठेवला होता आणि त्यांना ऑलवेज तुम्ही प्राधान्य दिला पाहिजे. आणि आयोजकांची देखील तीच कन्सेप्ट पाहायला मिळते. म्हणून या 40+ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बाईक मिळते. त्यामुळे या बाईकवरती विराजमान कोण होईल हा प्रश्नचिन्ह आहे. कोणता असा पहिला खेळाडू असेल जो 40+ फॉर्मॅटमध्ये बाईक मिळवेल, आपल्या नावावरती करेल. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये गणेश आलेत गोलंदाजीवरती. बॉलिंग ट्रॅकवर 5 मध्ये 39 धावा. औपचारिकता बाकी राहिले असं म्हणावं लागेल का, कारण की मोठे फटके, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये चेंडू, त्याच्यावरती देखील मोठे प्रहार तरच मॅच बनेल. पण अशा गोलंदाजीला भेदणं हे कठीण आहे आणि तेच पाहायला मिळत आहे. लगातार 2 चेंडू डॉट आले आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 वरती 5 विजयाकरिता 39 बनवायच्या 4 चेंडूंमध्ये. हे पहा, लगेचच तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. 4 चेंडूमध्ये 39 ची गरज. आणखी एक लेग कटर बॉल, काहीच समजत नाही बॅटरला काय करावं, कारण की समोरनं चेंडूला वळण दिलं जातं आणि त्याच्याचमुळे हे लगातारचे 3 डॉट बॉल आलेत. बॅटिंग वरती आपण जितेंद्रला पाहतोय, 7व्या क्रमांकावरती त्यांना पाठवलं. 5 विकेट पडले होते. 3 चेंडू 39 धावांची गरज. औपचारिकता बाकी राहिले असंच म्हणावं लागेल. बोला तयार. हवेत खेळले, उंचीवरती आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले आणि त्यानंतर कॅच सोडली आहे तिकडे. पंढरी भुईर होते तिकडे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 25 आहे. 2 मध्ये 38 बनवायच्यात. बोला तयार. अपसमचा बाहेर बॉल होता, पंचांचा इशारा तो वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव.
आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत. 26 आकडावर जाऊन पोहोचला गेला. 2 मध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. औपचारिकताच तर बाकी राहिली आता या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये 63 धावा बनवल्या. प्रशांतची चांगली कामगिरी, बॅटिंग चांगली केली. 39 धावा नॉट आउट, विकेट घेतला एक. आणखी एक चांगला बॉल, अजून एक चांगला चेंडू आहे गणेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली केली चेरोबा कोण संघाने आणि या संघाचं फार मोठं नाव आहे. मग रेग्युलर क्रिकेटमध्ये जर पाहू शकाल तर चेरोबा कोण संघाचे यात सध्या युवा खेळाडू चांगली कामगिरी करतायत आणि त्यांचे लेजंडरी खेळाडू आता 40+ मध्ये चांगली कामगिरी करतायत. म्हणजे वारसा जो आहे तो चालवण्याचा काम चेरोबा कोण संघाचे सगळे खेळाडू करतायत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केलेला, शेवटचा अंतिम बॉल होता आणि त्याच्यावरती कुठल्याच प्रकारची धाव नाही. मॅच होते समाप्त आणि या मॅचला आपल्या नावावरती केलाय चेरोबा कोण संघाने. लगातार 2 मॅच जिंकलात त्याने आणि जाऊन पोहोचला 3ऱ्या फेरीमध्ये. जाऊयात लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय आणि या मॅचचा हिरो ठरेल तो म्हणजेच नो डाऊट ज्याने बनवल्या 39 धावा, घेतला विकेट 1, नाव आहे प्रशांत म्हात्रे. ही इज द मॅन ऑफ द मॅच. हा पहा मॅच समरी तुमच्या डोळ्यासमोर. प्रशांत म्हात्रेने बनवला 39, परेशने बनवलं 7, दिनेशने 6, दीपकने 5. गोलंदाजीवरती जर विचार केला तर दिनेशच्या नावावरती 2, प्रशांतच्या नावावरती 1 विकेट, परेश महाजनच्या नावावरती राहिली 1 विकेट आणि गणेशने 3 धावा दिल्या. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर तितक्यासा डीपनेस नाही दिसला बॅटिंगवरती. बॉलिंग देखील तितकीशी चांगली नाही झाली. सर्वसाधारण खेळ राहिला आणि त्याच्याचमुळे ही स्पर्धा इथेच थांबते खारबाव संघाकरिता. पण खारबाव संघाला देखील आपण पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देऊयात आणि लगेच या परेश म्हात्रे, प्रशांत म्हात्रे आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आपण त्यांना सन्मानित करत आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कमाल ही केली आणि धमाली करतायत. आणि लगेचच नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत. एकोणचाळीस धावेची खेळी करणारा तुम्ही पाहता